रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो, बोलतो वचन अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. विठ्ठल विठ्ठल. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या मुरुम गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक श्रोते, सर्व मातृवर्ग पितृवर्ग, या कीर्तनातील उत्तम पखावज वादक, संवादिनी वादक, उत्कृष्ट असे गायनाचार्य मंडळी, सर्वच टाळकरी मंडळी आणि त्याचबरोबर आज सकाळचे अन्नदाते श्री महादेव शिरोळे, त्याचबरोबर आज संध्याकाळचे अन्नदाते श्री व्यंकटराव चौधरी आणि त्याचबरोबर सर्वच संयोजक मंडळी, आपणा सर्वांच्या चरणी वंदन करून या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला चालू करण्या तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज सेवेसाठी निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. त्यांच्या अभंगावर मी बोलावं, चिंतन करावं इतकी माझी योग्यता नाही, पण या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व संत माय बाप, तुमच्या कृपेनं आणि आशीर्वादानं मला जितकं जमेल तितका मी अभंग सोडण्याचा प्रयत्न करते. आणि सुरुवातीलाच काही महत्वाच्या गोष्टी सांगेन. सासू सुनेचे दृष्टांत सांगणं म्हणजे कीर्तन नव्हे, किंवा जावा जावाचे भांडणं सांगणं म्हणजे कीर्तन नव्हे, आणि भावा भावाच्या वाटण्या सांगणं म्हणजे कीर्तन नव्हे. ते रोज तुमच्या घरी चालू आहे, कट्ट्यावर वट्ट्यावर जाईल तिथं सगळीकडे तेच चालू आहे. ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी आली नाही. ते जर सांगायचं झालं तर मग मी ते तुम्हाला रात्रभर सांगू शकते, पण त्याला कीर्तन म्हणता येईल का? जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, किंवा आतापर्यंत या वारकरी संप्रदायामध्ये जितके काही संत होऊन गेले, त्या संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, ते आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणावं. श्रोत्याचे कान जर चांगले असतील तर वक्ता दान चांगलं देतो. म्हणून संपूर्ण कीर्तन होईपर्यंत लक्षपूर्वक ऐका. संत एकनाथ महाराज असं म्हणतात की कीर्तन कशाला म्हणावं? सगुण चरित्रे परम पवित्रे साधन वर्णावी,
सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे, संत संगे अंतरंगी नाम बोलावे, देवा सन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी ठसावेल मूर्ती श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. विठ्ठल विठ्ठल. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. संत तुकाराम महाराज आज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला संतांचं महत्व सांगतात. तुकाराम महाराजांच्या पूर्वचरित्रावर जर आपण अभ्यास केलं तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एक काळ असा होता, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. घरामध्ये पैसा, अडका, लेकरं, बाळ, संपत्ती सगळ्या गोष्टी होत्या. कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या घरी 12 गावची जहागीर होती आणि पुण्याचे श्रीमंत व्यापारी आप्पाजी गुळवेंची मुलगी तुकाराम महाराजांना दिलेली होती. इतके श्रीमंत तुकाराम महाराज. त्यावेळेस तुकाराम महाराज जर रस्त्याने चालत निघाले तर लोक तुकाराम महाराजांना वाकून नमस्कार करायचे आणि तुकाराम महाराजांना तुकाराम शेठ असं म्हणायचे. पण पुढे चालून काळ बदलला आणि त्यांच्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या घरातलं सर्व धनधान्य लोकांमध्ये वाटून दिलं. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या संसारामध्ये दुःख आलं, दारिद्र्य आलं, गरिबी आली. त्या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांची पत्नी अन्न न करता मरण पावली, लेकर बाळांना अन्न करता मरण पावले. त्यावेळी तीच लोक जे आधी तुकाराम महाराजांना वाकून नमस्कार करायचे आणि तुकाराम शेठ असं म्हणायचे, तीच लोक पुढे चालून तुकाराम महाराजांना येड्या तुका असं म्हणायला लागले. तोही काळ त्यांच्या जीवनामध्ये होता, हाही काळ त्यांच्या जीवनामध्ये आहे. पण तुकाराम महाराज असं म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सगळ्यात उत्तम, धन्य, चांगला जर कुठला काळ असेल तर ज्या काळामध्ये मला संताची, सद्गुरूची भेट झाली, तो काळ माझ्यासाठी धन्य. विठ्ठल विठ्ठल. आता माझं या ठिकाणी कीर्तन चालू आहे. पहिल्यांदाच आपल्या या मुरुम नगरीमध्ये मी आले. इथे सगळ्या गोष्टी सुंदर आहेत, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. आजचा हा काळ, आजचा हा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. ही 2 तासाची वेळ माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आतापर्यंत अनेक कीर्तनकार आपल्या गावामध्ये आले आणि त्यांनी आपापले विचार तुमच्या समोर मांडलेले आहेत. आता आज माझं कीर्तन या ठिकाणी चालू आहे. जर कीर्तन चांगलं झालं, हा काळ माझ्यासाठी जर चांगला असेल, कीर्तन जर छान झालं तर तुम्ही मला पुढच्या वर्षी बोलवाल. आणि जर कीर्तन नाहीच बरोबर झालं तर मग नारळ देऊन पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. म्हणून हा काळ माझ्यासाठी महत्वाचा आहे. कारण सगळ्या गोष्टी सुंदर नियोजन केलेले आहेत. मृदंग वादक तसेच आहेत, गायक तसेच आहेत, साऊंड सिस्टम सुंदर आहे आणि हेही मला तसंच दिसतंय. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. मग आज सेवेसाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचा अभंग पूर्ण सोडवावा, कीर्तन छान व्हावं, चिंतन छान व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण फक्त माझी इच्छा असून चालेल का? नाही. अहो, मी काय बोलणार आहे आणि तुम्ही काय ऐकणार आहात? माझ्या मुखातून शब्द निर्माण करणारा तो आहे. साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. अहो, मी बोलणारी केवढी आहे? तो जो बसलाय ना आतमध्ये,
अनंत कोटी ब्रह्मांड नायक, मी करीन दृष्टी वाकुडी, पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. इतकी ज्याची सत्ता आहे, काळ ज्याच्या आदेशाने चालतो त्याची इच्छा असावी लागते. त्याची जर कृपा झाली तर काळ चांगला आहे, आणि त्याची जर अवकृपा झाली तर मग मात्र काळ वाईट आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आता आपण या ठिकाणी सगळेजण जमलो आहोत. इथे सगळ्यांचाच विश्वास देवावर आहे का? बऱ्याच जणाच्या अंतःकरणामध्ये, बऱ्याच जणाच्या मनामध्ये संदेह आहे, संशय आहे. देव आहे का नाही, संत आहेत का नाही, सगळ्यांचाच देवावर विश्वास नाही. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, संशयाहुनी थोर पाप नाही आणिक घोर, हे विनाशाची वागुर प्राणियाशी. जगामध्ये सगळे लोक काही सारखे नाहीत, काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत, काही देवाला मानणारे आहेत आणि काही न मानणारे आहेत. काहींचा देवावर विश्वास आहे आणि काहींचा नाही. त्यामुळे बऱ्याच जणांच्या अंतःकरणामध्ये संदेहाची गाठ आहे. मग आता आपल्याही अंतःकरणामध्ये संशय आहे आणि तुकाराम महाराजांच्याही अंतःकरणामध्ये संदेह होता, संशय होता. पण आपला संशय वेगळा आहे आणि तुकाराम महाराजांचा संशय वेगळा आहे. तुकाराम महाराजांचा देवावर पूर्ण विश्वास आहे, पण हा मनुष्य देह मिळाल्यानंतर या मनुष्य जन्मामध्ये मला संताची, सद्गुरूची भेट होईल का नाही, अशी संदेहाची गाठ तुकाराम महाराजांच्या मनामध्ये होती. पण आज काय झालं? आज संताची भेट झाली, संताच्या पायावर मिठी पडली. त्यामुळे माझ्या अंतःकरणातली संदेहाची गाठ निघून गेली. म्हणून हा काळ माझ्यासाठी धन्य आहे, अत्यंत महत्वाचा आहे. हा काळ माझ्यासाठी चांगला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत. तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत. आपला देह म्हणजे या प्लास्टिक बॉटल सारखं आहे. या पाण्याच्या बॉटलची किंमत काय आहे हो? किती रुपये? 20 रुपये.
आणि या बॉटलमधलं तुम्ही पाणी पिलात आणि जर बॉटल रिकामी झाली तर मग बॉटलची किंमत काय होईल मुलांनो? 0, 0. आणि जर समजा तुम्ही आता या बॉटलमध्ये दूध घातला तर मग बॉटलची किंमत काय होईल? बोलत चला. 60 रुपये. आणि जर समजा तुम्ही आता या बॉटलमध्ये दारू घातला तर मग बॉटलची किंमत काय होईल? इथं भेटत नाही का? नाही घालायची नाही बरं आपल्याला, फक्त किंमत सांगा मला. जर तुम्ही आता या बॉटलमध्ये दारू घातला तर मग बॉटलची किंमत काय होईल? साधारणपणे 100 रुपये. आणि जर समजा तुम्ही आता या बॉटलमध्ये तूप घातला तर मग बॉटलची किंमत काय होईल? 700 ते 800 रुपये. या बॉटलमध्ये आपण जे पदार्थ घालतो त्या पदार्थावरून या बॉटलची किंमत ठरवता येते. तसा आपला देह सुद्धा त्या बॉटल सारखा आहे. या देहामध्ये सुद्धा अनेक दोष आहेत, अनेक विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि त्या विकारामुळे आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे? संशय आहे, देवावर विश्वास नाही. म्हणून ते दोष बाहेर आपल्याला काढायचे आहेत आणि या देहामध्ये चांगल्या गोष्टी घालायच्या आहेत. भक्ती, ज्ञान, वैराग्य या सगळ्या गोष्टी घालून हा देह आपल्याला शुद्ध करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. तर समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग असा आहे जो फक्त प्रपंच करणार आहे, जो फक्त परमार्थ करणार आहे, रात्रंदिवस भजन करणार आहे, भक्ती करणार आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे जो संसारही करणार आहे आणि परमार्थही करणार आहे. मग आता पहिला वर्ग असा आहे जो फक्त प्रपंच करणार आहे, संसार करणार आहे. त्याच्या जीवनामध्ये देव नाही, दान नाही, धर्म नाही, रात्रंदिवस संसारासाठी धडपड करतोय, काबाड कष्ट करतोय. अरे मग संसारच जर म्हणलं तर मग पशु पक्षी संसार करतात. मग त्यांच्या संसारामध्ये आणि आपल्या संसारामध्ये काही फरक झाला का? काही बदल झाला का? संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सायासे प्रपंच करीसी दीननिशी, हरीसी न भजसी कोण्या गुणी. रात्रंदिवस अत्यंत चिकाटीने संसार चालू आहे. समजा जर गावामध्ये एखादा माणूस मेला तर त्याच्या मातीला सुद्धा जायला वेळ नाही. आणि मग खांदा देणं तर बाजूलाच राहिलं. आणि तेच जर जेवणाचं कुणाचं निमंत्रण आलं तर मग पहिल्या पंक्तीला जेवायला गेल्याशिवाय राहत नाही. असं मी म्हणत नाही, एकनाथ महाराज म्हणतात, देव धर्म नाही काही, पर्वकाळ ठाऊक नाही, श्राद्धाची संभावना नाही, निराश पाही पितर. अत्यंत चिकाटीने संसार चालू आहे. मग अशी माणसं ज्या वेळेस मरण पावतात त्यावेळेस त्यांना दुःख भोगावं लागतं, यम यातना भोगावे लागतात. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढता कुडी प्राणा, उढाळ सापडे जैसा धान्या, चोर यातना धरी तो, यमाचे यमदंड उडतील माथा, तेथे तुझा रक्षिता कोण आहे? विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा मनुष्य देह मिळाल्यानंतर संसारही केलं पाहिजे आणि परमार्थही केलं पाहिजे. संसार करता करता आपल्याला देवाची भक्ती केलं पाहिजे. या अंतःकरणामध्ये आपण भगवंताचं रूप साठवलं पाहिजे आणि या मुखामध्ये देवाचं भजन असलं पाहिजे, नाम असलं पाहिजे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो का
देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कैम देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कैम सदाचार नीती आगळा ना धैम तुला आठवावे गावे हाच एक नेम तुला आठवावे गावे हाच एक नेम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करू काम सुखे करू काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम त्यानंतर समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे जो फक्त परमार्थ करणार आहे, रात्रंदिवस देवाची भक्ती करणार आहे. एखादा व्यक्ती असा असतो की तो संसाराकडे प्रपंचाकडे लक्षच देत नाही. अरे घरामध्ये आई वडील आहेत, लेकरं बाळ आहेत, बायको आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि हा फक्त संसार सोडून फक्त देवाची भक्ती करतोय, रात्रंदिवस भजन करतोय. कुठल्याही संतांनी संसार सोडून परमार्थ करायला सांगितलेलं नाही. देवाची भक्ती करत नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. असोनी संसारी जीवा वेग करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. हा जर नुसतंच देवदेव करायला लागला, नुसतंच जर परमार्थ करायला लागला तर मग काय होईल? समर्थ असं म्हणतात, प्रपंच सांडुनी परमार्थ केला मग अन्न मिळेना खायला तया करंट्याला परमार्थ कैसा. अरे हा जर नुसतंच देवाचं भजन करायला लागला तर मग घर कसं चालेल, संसार कसा होईल? सामान्य गोष्ट आहे, जो पहिलीच पास झाला नाही तो दुसरीत कसा जाईल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे ज्याला संसारात कधी सुख लागलं नाही त्याला परमार्थात तरी कधी सुख लागणार आहे का? ज्याचा संसार चांगला होतो त्याचाच परमार्थ चांगला होतो. जयाचे याही कधड नाही तयासी परत्र पुससी काई म्हणून अर्जुना हे गोठी पाही सांगितली विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत जितके काही संत होऊन गेले त्यात जास्तीत जास्त संतांनी संसार करून परमार्थ केलेला आहे, संसारात राहून देवाला प्राप्त करून घेतलेला आहे. मग तुकाराम महाराज असतील काय, एकनाथ महाराज असतील काय, चोखा मेळ किंवा सावता माळी. तुकाराम महाराज अभंगामध्ये काय म्हणतात, भव नदीचा झाला तारा या उत्तरा म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराजांनी संसारही केला आणि परमार्थही केला. किंवा एकनाथ महाराजांनी सुद्धा देवाची भक्ती केली आणि त्याचबरोबर त्यांनी प्रपंच सुद्धा उत्तम केला. नामदेव महाराजांचं चरित्र जर आपण बघितलं तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 लोक होते आणि ते सगळेजण काम करायचे, कष्ट करायचे आणि काम करता करता देवाची भक्ती करत होते. किंवा पंढरपूरच्या बाजूला एक आरण नावाचं गाव आहे आणि त्या आरण गावामध्ये सावता महाराज राहायचे. त्यांची शेती होती, त्यांचा मळा होता आणि ते सावता महाराज असं म्हणतात, माझं शेत म्हणजेच माझी पंढरी आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता म्हणे
विठाबाई माझी लक्ष द्या इकडे. आपल्या अंतःकरणाची धाव वेगवेगळ्या विषयाकडे गेल्यामुळे देवाच्या भजनाची गोडी आपल्याला लागत नाही. म्हणून आपल्या देहामध्ये संशय, आपल्या देहामध्ये विकार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही दृष्टांत दिलेले आहेत. आपल्या डोळ्यांना चांगल्या रूपाचा उपभोग घ्यावा असं वाटतं की नाही? बोला, बोलत चला. वाटतं की नाही? वाटतं. आपल्या जिभेला चांगल्या रसाचा उपभोग घ्यावा असं वाटतं की नाही? वाटतं. म्हणजे चांगलं खावं प्यावं वाटतं. डॉक्टर सांगतात साखर खाऊ नका, शुगर झाला आहे, पण तरी माणसाला त्याच्या पुढे 100 पदार्थ जरी ठेवलं तर त्याला साखरच खाऊ वाटते. आणि कारलं शरीरासाठी चांगलं आहे, कारलं खा म्हणून सांगतात, पण कारलं मात्र खाऊ वाटत नाही. तसं आपल्या जिभेला चांगल्या रसाचा उपभोग घ्यावा असं वाटतं, नक्की वाटतं, जरूर वाटतं. परंतु नेमकं चांगला विषय कोणता आणि वाईट विषय कोणता याचं ज्ञान मात्र आपल्याकडे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही दृष्टांत दिलेले आहेत. आपला हा जीव किंवा आपल्या देहाची धाव वाईट विषयाकडे कशी आहे याचे उदाहरण दिलेले आहेत. महाराज म्हणतात, जैसे मिनाते देखोनी बकू का निधानाते रंकू, स्त्री देखोनी कामोकू प्रवृत्ती धरी, जैसे खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी, नाना सुटली सांजवनी वत्सची पान. जैसे मिनाते देखोनी बकू, मीन म्हणजे मासा आणि बकू म्हणजे बगळा. आता तलावाच्या बाजूला कमी पाण्यामध्ये पांढऱ्या रंगाचा बगळा उभा असतो. त्याचा एक पाय ताठ राहतो, एक पाय दुसऱ्या पायावर राहतो. त्याची मान खाली असते, त्याची नजर खाली असते, त्याची चोच खाली असते आणि एक टक शांत त्या पाण्याकडे बघत उभा असतो. असा बगळा तुम्ही पाहिलाय की नाही? पाहिलाय की नाही मुलांनो असा बगळा? बरसा नाही बघितला तर कमीत कमी फोटो चित्रा तरी बघितलाय की नाही? असाच असतो तो बगळा. मग एवढी सगळी तयारी त्या बगळ्याने कोणाकरिता केलेली असते हो? माशाकरिता. मग वरून शांत दिसत असलेला तो बगळा मुळात शांत दिसतो का शांत असतो? शांत दिसतो असत नाही. तो वरून जरी शांत दिसत असला तर त्याच्या अंतःकरणाची धाव कुठे असते? त्या माशाकडे असते. कधी एक वेळा तो मासा येईल आणि कधी एक वेळा मी त्या माशाला खाऊ, एवढ्या तयारीत असलेला तो बगळा, मग ज्यावेळेस त्याला तो मासा दिसतो, तो बगळा जेवढा वेगाने त्या माशाकडे झडप घालतो तेवढ्याच वेगाने आपल्या देहाची धाव वाईट मार्गाकडे आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, किंवा समजा एखादी दरिद्री माणूस आहे, एखादी भिकारी आहे आणि रस्त्याने चालत समजा एखादा भिकारी आहे आणि रस्त्याने चालत चालत निघालेला आहे आणि चालता चालता आपल्या दारिद्र्याचा विचार करत चाललेला आहे. अरे आपण किती गरीब आहोत, आपण दिवस रात्र कष्ट करतो पण तरी आपल्या हाताला कवडी लागत नाही, इतर लोक आपल्यापेक्षा किती श्रीमंत आहेत, असं आपल्या दारिद्र्याचा विचार करत चाललेला तो भिकारी, तो दरिद्री माणूस. आणि जर समजा चालता चालता एक 20-25 पावलावर त्याला जर सोन्याच्या मोहराने भरलेला जर हांडा दिसला तर मग तो त्या हांड्याकडे धावत जातो का चालत जातो? धावत जातो. पर त्याचं जाऊ द्या. आता इथं कीर्तन चालू आहे. कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाल
आणि जाता जाता समजा रस्त्यात तुम्हालाच एखादा सोन्याचा हांडा दिसला. नाही दिसणार नाही बरं, कल्पना करा, फक्त कल्पना करायला काय चाललंय, फ्रीमध्ये आहे ना. जर जाता जाता सोन्याचा हांडा दिसला तर मग तुम्ही त्या हांड्याकडे धावत जाता का चालत जाता? धावत जाता, साहजिक आहे. बरं सोन्याचा हांडा जाऊ द्या, जर चालता चालता रस्त्यात 500च्या नोटाचं एखादं बंडल पडलं, मग ते 500च्या नोटाचं बंडल तुम्ही घेणार का सोडणार? घेणार. चांगली गोष्ट आहे, घेणार. घ्यायचं मुलांनो. बरं 500चं जाऊ द्या, समजा 500ची एकच नोट पडली, मग ती 500ची नोट तुम्ही घेणार का सोडणार? घेणार. ती पण घेणार. छान. बरं 500ची जाऊ द्या, समजा रस्त्यात 100ची नोट पडली, मग ती 100ची नोट तुम्ही घेणार का सोडणार? ती पण घेणार. 100ची जाऊ द्या, समजा 10 रुपयाची पडली, मग ती 10 रुपयाची नोट तुम्ही घेणार का सोडणार? ती पण घेणार. बरं 10ची जाऊ द्या हो, समजा रस्त्यात 1 रुपया पडला, मग तो 1 रुपया तुम्ही घेणार का सोडणार? म्हणजे मुरुमचे काहीच सोडत नाहीत वाटतं. सगळंच पाहिजे का? नाही, साहजिक आहे ना. सहज आपल्याला काहीतरी मिळतंय तर मग आपण ते सोडतो का? नाही, घेतोच आपण. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो भिकारी, तो दरिद्री माणूस रस्त्याने चालत निघालेला आहे आणि चालता चालता 20-25 पावलावर जर त्याला सोन्याच्या मोहराने भरला जर हांडा दिसला तर मग तो त्या हांड्याकडे धावत जातो का चालत जातो? धावत जातो. तो भिकारी त्या हांड्याकडे जेवढ्या सहजतेने धावत जातो तेवढ्याच वेगाने आपल्या या जीवाची धाव वाईट विषयाकडे आहे. विठ्ठल विठ्ठल. किंवा समजा एखादी गाय आहे आणि त्या गाईचं आत्ता जन्माला आलेलं लहान वासरू आहे, मग त्या वासराला गोठ्यात बांधलं जातं आणि गाईला शेताकडे नेलं जातं. मग सकाळी चरण्याकरिता शेताकडे गेलेली ती गाय ज्यावेळेस संध्याकाळ होते त्यावेळेस ती गाय आपल्या वासराकडे येत असताना धावत येते का चालत येते? धावत येते. ज्या गाईचं वासरू गोठ्यात बांधलेलं आहे ती गाय आपल्या वासराकडे कधीच चालत येत नाही, तर ती धावत येते. ती गाय जेवढ्या सहजतेने आपल्या वासराकडे धावत येते तेवढ्याच सहजतेने आपल्या या मनाची धाव वेगवेगळ्या वाईट मार्गाकडे आहे. म्हणून या चंचल असलेल्या मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे, भगवंताच्या सरणावर समर्पित करायचं आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मन हे अत्यंत चंचल आहे. पाणी जसं अधोगतीला जातं तसं मन सुद्धा अधोगतीला जातं. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, मज एका ते नमस्कारी सर्वदा. म्हणून या मनाला माझ्या चरणावर स्थिर कर. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे माझे गुरु भजन. मन लागो रे माझे गुरु भजन. गुरु शरणाची ही गोडी, गुरु शरणा मोहमाया बंधन तोडी, बंधन तोडी. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे माझे गुरु भजन. मन लागो रे
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।